येस सर. आदित्य, काल मी तुला एक टेंडर भरायला सांगितलं होतं, भरलंस? हो सर, कालच भरलंय मी. हा. सर काल अनयसे शेवटचा दिवस होता, सो मी लगेच भरून टाकलं आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या. सर तुम्ही नका काळजी करू, ते टेंडर मला असं वाटतं की आपल्यालाच मिळणार आहे. आदित्य, अरे माझा विश्वास आहे तुझ्यावर. थँक्यू सर. तू हे टेंडर मला मिळवून दिलंस ना की तुझं प्रमोशन नक्की. वेल, थँक्यू सर. थँक्यू सो मच. आता काही झालं तरी हे टेंडर आमच्या कंपनीलाच मिळालं पाहिजे. येतो सर. प्रीतम या वॉटर सप्लायच्या अधिकाऱ्याला का भेटायला गेलाय? ए काय करतोय? अरे मूर्ख आहेस. प्रीतम पैसे का देतोयस? लाच देतानाचा व्हिडिओ कोणी शूट केला असेल? प्रीतम, ही कुठली पद्धत आहे रे बिझनेस करायची? काय झालं? अरे मी तरी आजपर्यंत तुला असं काही शिकवलं नाही ना. आपल्या आई बाबांची अशी शिकवण आहे आपल्यावर. अरे पण झालं काय? चुकीच्या मार्गाने बिझनेस करतोस तू. काय चुकीचा मार्ग वापरला रे? अरे उगाच का चिडचिड करतोय? सांग ना काय झालंय ते. हे बघ, हे काय? काय झालं? हा व्हिडिओ कोणी काढला? तुला तुला कसा मिळाला दादा? कसा मिळाला? अरे मूर्ख माणसा, तू विसरतोयस का? तू प्रीतम किर्लोस्कर आहेस. माणसांचं लक्ष असतं आपल्यावर. नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी मोठे बिझनेसमॅन आहोत आपण, आणि यशाच्या शिखरावर पोहोचत असताना अनेक हितशत्रू निर्माण होत असतात. चार चौघांमध्ये निर्णय घेत असताना जरा तरी विचार करायचा असतो, जपून पाऊल टाकायचं असतं. हे लक्षात येत नाही तुझ्या. आणि आजपर्यंत आईने इतका मोठा बिझनेस उभा केलाय, पण असा कुठला निर्णय घेतला नाही. सांग ना मला, काय गरज होती हे सगळं करायची? मी सांगतो, तू शांत हो. हा काय काय झालं? आईसाठी हे टेंडर खूप महत्वाचं होतं ना रे. आणि आईने मला सांगितलेलं की हे भरलंच पाहिजे, पण त्या दिवशी मी विसरलो भरायचं आणि ते तारीख निघून गेली. म्हणून मी दुसऱ्या दिवशी जाऊन असं वाटतं का जरा? कळतं का तुला काय केलंस तू? अरे तू एक काम कर, हे टेंडर आत्ताच्या आत्ता मागे घे. अरे पण ऐक माझं, हे टेंडर मागे घे. तुला कळत नाही, ही क्लिप कोणी जर बघितली आणि मुद्दामून जर कोणाला काही करायचं असेल ना, तर लाच देण्याच्या गुन्ह्याखाली तुला अटक होऊ शकते. आता वेळ आहे, तोवर हे टेंडर मागे घे प्लीज. बरोबर बोलतोयस तू दादा, पण काय? अरे आईला कसं सांगणार ना? प्रीतम, याचा आपल्या कंपनीशी काहीही संबंध राहिलेला नाहीये. त्यामुळे काय करायचं काय नाही करायचं हे तू आम्हाला सांगू नकोस.
हे बघ, जे नियमात असेल तेच होईल. दरवर्षी हे टेंडर किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजला मिळतं आणि या वर्षी सुद्धा हे टेंडर आम्हालाच मिळेल. पण नियम मग त्यामुळे तू प्रीतमवर हे टेंडर मागे घेण्यासाठी उगाच दबाव टाकू शकत नाहीस. आम्ही हे टेंडर मागे घेणार नाही. काय करूया? पारू, तू कधी येणार आहेस यार? बसली असतीस तर ऍटलिस्ट काय. हॅलो. हॅलो, काय आदित्य किर्लोस्कर, कसे आहात? सॉरी, तुमचा नंबर इथे प्रायव्हेट. कोण कोण बोलताय? कोण बोलतंय? ती याच्याशी तुला काही देणं घेणं नाहीये खरं तर. पण जे घडणार आहे त्याने तुला खूप फरक पडेल. हे बघा, तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय? तुला तुझ्या भावाचा म्हणजे प्रीतम किर्लोस्कराचा सरकारी अधिकाऱ्यांना लाच देताना व्हिडिओ पाठवला. तो तू बघितला असणारच आणि त्याला पण दाखवला असेलच ना. पण जरी तुझ्या भावाने अजून टेंडर परत घेतलेला नाहीये. हे बघा मिस्टर, ऐका. माझ्या भावाचा याच्याशी काहीच संबंध नाहीये, कळलं का तुम्हाला? आम्हाला वेळेत काढू नकोस, पुरावा आहे आमच्याकडे. आता अहिल्या देवींचे साम्राज्य कोसळल्याशिवाय राहणार नाही. उद्याची हेडलाईन, अहिल्या देवी किर्लोस्करांचा धाकटा मुलगा प्रीतम किर्लोस्कर अधिकाऱ्यांना लाच देताना सापडला. आता तुझ्या भावाला जेलची खडी फोडायला जावं लागणार. अरे हे बघ, तू मला शिकू नकोस, कळलं का? आणि असल्या फालतू धमक्या द्यायच्या. हॅलो हॅलो. यार मला प्रीतमला इथून बाहेर काढावं लागेल. ते आजच्या आज. या नंबरवर. अरे हा प्रायव्हेट नंबर. हो ना, मी तेच अरे मग काय करायचं यार? नाही कळत आहे. बघ दादा, आय एम सॉरी. मी मान्य करतो, चूक माझी आहे. मीच वेळेत करायला पाहिजे होतं यार ते सगळं. हे कळत नाहीये. इतके दिवस मी नसताना सगळी कामं व्यवस्थित हँडल करत होता. नेमकं या बाबतीत कसं काय निष्काळजीपणा केलास रे? काय करू आता या धमकीचं, मला सांग ना. खरंच डोकं चालत नाहीये ब्रो. उद्या त्या टेंडरचं ओपनिंग आहे. मी तुला सांगतोय, आत्ताच्या आत्ता ते टेंडर मागे घे, नाही तर खरंच खूप प्रॉब्लेम होईल. मला कळतंय दादा, मला हे सगळं कळतंय, पण आई नाही करू देणार हे. ती ऑलरेडी म्हणत होती की हे टेंडर आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यात जर मी जाऊन सांगितलं ना की मागे घ्यायचंय, तर ती चिडेल यार माझ्यावर. आणि हे तू मी रिक्वेस्ट करतो तुला, प्लीज तिला सांगू नकोस मी काय केलंय ते. तर तिला जर कळलं ना तर ती स्वतः मला पोलिसांच्या ताब्यात देईल. हे बघ, मला जेलमध्ये नाही जायचं दादा, प्लीज 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 वाचव प्लीज. हे बघ, मला या संकट. एक काम करूया,